भावना अशी आहे की आताच सगळे म्हणाले की सत्यमेव जयते, तर मी असं म्हणेल की हा सत्तेचा नाही तर सत्याचा विजय झालेला आहे आणि तमाम अंबरनाथ शहरातील शिवसैनिकांना मिळालेला हा कौल आहे. कारण आम्हाला आमच्या नेतृत्वावर विश्वास होता. आमचं खंबीर नेतृत्व, आमचे लाडके खासदार, धुरंधर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय छान भूमिका घेतली. कुठलाही संयम न सोडता आम्हालाही संयमाने राहायला शिकवलं आणि त्याचीच ही जीत झालेली आहे, तोच हा विजय झालेला आहे. आणि याच्या पुढे मला आवर्जून बोलायचं असेल की साहेबांनी आम्हाला इतकं खंबीर बनवलं. हा जो निर्णय, हा कौल जो आमच्या बाजूने लागलेला आहे, त्याने आम्ही इतके खंबीर बनलोय की कोणी कितीही सिक्सर मारले तरी विकेट आम्हीच घेणार, असं आमच्या खासदार साहेबांनी आम्हाला सक्षम बनवलं आहे. आणि याच्या पुढेही आम्ही विकासाचं काम सोबत करणार. जे आमचे सहकारी आहेत, माझं त्यांनाही विनंती असेल की आपण सोबत मिळून एक विकासाचा पायंडा राबवूया. हे प्रसार माध्यम समोर आले की उगाच बालिशपणा करून काहीही बोलणं, आपले संस्कार टांगणीला लावणं हे योग्य नाही. आपण अंबरनाथ शहराची मुलं आहोत आणि आपण ह्या अंबरनाथ शहराला देणेकरी लागतो, तर आपण सगळ्यांनी संयमाने घेऊन विकासाचा पायंडा रचला पाहिजे असं मला वाटते.